चला आपण बघतो आहोत नाउनचे कोणकोणते काइंड्स कोणकोणते प्रकार असतात ना, त्यामध्ये आपण बाकीचे बघितलेले आहेत सगळे बरोबर. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, नंतर कोणतं कलेक्टिव्ह नाउन वगैरे आपण बघितलं आणि मटेरियल नाउन पण बघितलं बरोबर. आता आपण बघूयात कोणतं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे कोणतं नाउन ज्याला शुद्ध मराठीमध्ये काय म्हटलं जातं माहिती तुम्हाला? भाववाचक नाम. ठीक आहे. मला थोडं जर तुम्हाला असं वाटलं की मला मराठी पण नोटिफिकेशन करायचंय तुम्ही जरूर करा. ठीक आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑल पार्टिसिपेंट्स सिलेक्ट करून या व्हिडिओवरती डबल टॅप करा, म्हणजे मी काय राहील ते सिलेक्टेड राहील, पिन राहील, तुम्हाला बाकीच्यांची व्हिडिओ दिसणार नाही. ओके. या कोर्समधनं आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि समजल्या पण पाहिजे आपल्याला. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे कोणतं? भाववाचक नाम. भाववाचक म्हणजे कोणतं? ज्याला तुम्ही काय करू शकत नाही, जे आपले इंद्रिय आहेत ना, स्पर्शेंद्रिय आहेत आपले ना, टोका डोनाजी माहिती आहे का तुम्हाला? हा, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत की नाही आहेत? हो. डोळे काय काम करणार? बघण्याचं काम करणार बरोबर. कान काय काम करणार? ऐकण्याचं काम करणार ना. येऊन ठेवा वाटलं तर कोणकोणते आहेत ते ना. अजून नाक काय काम करणार? श्वास घेण्याचं काम करणार. जीभ काय करणार? टेस्ट घेण्याचं काम करणार. त्वचा काय करणार? स्पर्शेंद्रिय ना, स्पर्श ज्ञान करणार बरोबर की नाही एवढं. हा, जे ह्या 5ही ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे ना, त्याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे ना तुम्ही त्याला बघू शकत, ना तुम्ही त्याला ऐकू शकत, ठीक आहे, ना तुम्ही त्याला टेस्ट घेऊन बघू शकत, हा, ना तुम्ही त्याचा श्वास घेऊ शकत. असा हा, असं ज्या गोष्टी आपल्या याच्या पलीकडे गेलेल्या आहेत ना, त्यांना म्हणायचं कोणते नाउन्स? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. बोलत चला, कोणते नाउन्स म्हणणार त्यांना? ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून बघा, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. हा, मग वाटलं तर नोटिफिकेशन लिहून ठेवा खाली. हे फक्त फील करू शकतो आपण, है ना. ते फक्त आपल्याला जाणवू शकतं, फील करू शकतो आपण. फक्त त्यांना टच करू शकत नाही, त्यांना चाटून बघू शकत नाही, त्यांना ऐकू शकत नाही. वी कॅन ओनली फील दॅम. फक्त फील होतात ते आपल्याला. फिलिंगने समजून घ्यायचं, त्याची भावना फक्त समजून घेऊ शकतात. आता उदाहरणार्थ फिअर म्हणजे काय? भीती ना. कोणत्या पण हो भावना सर. नका, फिअर घ्या, अँगर घ्या, जेलसी घ्या. हा, हे तुम्ही असं बघू शकता का? टेस्ट करून बघू शकता का? नाही ना. एखादा किती जेलस आहे तर जेलसी हे आपण बघू शकतो का सर पोलाइट. एखाद्यावर? हा, पोलाइट. हा, पोलाइटनेस आहे, कॉन्फिडन्स आहे एखाद्याचा, हॅपीनेस आहे ना. ह्या गोष्टी आपण बघू शकत नाही. या फक्त आपल्याला काय करायचे असतात? जाणवून घ्यायचे असतात. हे तुम्हाला समजतंय का? हॅपीनेस झालं, सॅडनेस झालं, लव झालं एखाद्याचा, हेट झाली आहे ना, एखादा तिरस्कार करतोय आहे ना. पॉइंट नोट डाऊन करून घेत चला, लिहिता लिहिता आणि बघता बघता पॉइंट नोट डाऊन पण करत चला, की हे कशाला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन? ज्या गोष्टींना आपण फक्त फील करतो त्या आपण कुठेही बाकी बघा, त्या ज्ञानेंद्रियांनी त्यांचा उपयोग घेता येत नाही, त्यांचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही. त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. बाकी भरपूर तुम्ही लिहू शकता. तुम्हाला तहान लागली आपण थर्स्ट म्हणतो ना. भूक लागली तर काय म्हणतात त्याला? हंगर म्हणतात ना. म्हणतात की नाही? सांगत चला मला तुम्ही. हे सगळं तुम्ही फक्त फील करू शकता की अरे हो, मला खूप भूक लागली, मला खूप तहान लागली आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपण फक्त फील करू शकतो त्यांना म्हटलं जाईल ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. पॉइंट क्लिअर होतो का मला सांगा? एखाद्याची बिचाऱ्याची खूप गरिबी आहे तर गरिबी फक्त फील करता येईल आपल्याला. गरिबी नावाचं असं कॅलेंडर आहे का की बघा ही आमची गरिबी, असं तुम्ही दाखवू शकता का लोकांना? नाही ना. तुम्ही त्याची टेस्ट देऊ शकता, घ्या आमच्या गरिबीची थोडीशी टेस्ट घ्या, देऊ शकता का? असं नाही ना. पॉवर्टी झालं, राईट, रिचनेस झालं, हे सगळं ब्रेवरी झालं है ना. म्हणजे जे काही गुण आहेत ना तुम्ही ते लिहून ठेवू शकता. जेवढे पण गुण आहेत, दोष आहेत माणसाचे, तुम्हाला माहिती आहे सत्वगुण आणि 3 प्रकारचे गुण असतात आपल्यामध्ये. ठीक आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या प्रमाणचे दोष असतात, वात, पित्त, कफ.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या आपण फक्त जाणवू शकतो त्यांना म्हटलं जातं ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स. मला वाटतं पॉइंट क्लिअर झाला असेल आतापर्यंत की नाही, मला सांगा पटापट. येस सर. कळलंय का? हो, sir. येस और नो ऍबस्ट्रॅक्ट नाउन कशाला म्हणतात ते? हो. प्रॉपर नाउन पण समजलं. कोणतं नाव ठेवलेलं आहे स्पेशल आहे. कॉमन नाउन पण समजलं. जगात ते पायलीचे 50 पडलेले आहेत, हजारो थाउजंड्स ऑफ ना, राईट, क्वांटिटी मध्ये पडलेले आहेत. कलेक्टिव्ह नाउन सगळे एकत्र केले, त्यांना एक वेगळं नाव दिले, त्याला आपण काय म्हटलं? कलेक्टिव्ह नाउन. बरोबर आहे की नाही? मटेरियल नाउन कशाला आपण म्हटलं? मटेरियल नाउन आता सांगितलं अवधूत नाही की ज्याच्यापासून काहीतरी बनतं त्याला आपण काय म्हणतो? मटेरियल नाउन. मटेरियल नाउन. राईट. आता कोणतं सांगितलं? ऍबस्ट्रॅक्ट नाउन. कशाला म्हणणार तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट नाउन? सांगत चला. फील फक्त होणाऱ्या गोष्टी. हे फक्त फील होऊ शकतात. ते फक्त फील होऊ शकतात. ते तुम्ही त्याला त्वचेने स्पर्श ज्ञान किंवा डोळ्यांनी बघणं किंवा कानांनी ऐकणं, ठीक आहे ना, टेस्ट घेणं, ह्या गोष्टी त्याच्याने होऊ शकणार नाहीत. क्लिअर आहे सगळ्यांना? काय अडचण नाही याच्यामध्ये? नाही. येस सर. हे 5 मेन नाउनचे प्रकार पडतात. ह्यांच्या कडेने अजून पण बाकीचे 2-4 प्रकार पडतात जे आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. ह्याच्या एकदम उलट, ऍबस्ट्रॅक्टच्या एकदम उलट हे आपल्याला जाणवतात का? म्हणजे हे फक्त जाणवतात, हे दिसतात का? नाही. म्हणजे बाकी आता सांगितल्याप्रमाणे काहीच होत नाही ना. तर मगाशी सांगितलेले जेवढे पंचेंद्रिय आहेत आपली, त्वचा, कान, डोळे, नाक, जीभ, है ना, ह्यांनी ज्यांचा आस्वाद घेता येतो, ठीक आहे, म्हणजे जे दिसतात पण किंवा ते आपल्याला ऐकू येतात किंवा त्यांचा आपण स्वाद घेऊ शकतो किंवा स्पर्श होऊ शकतो, है ना, पंचेंद्रियांनी ज्यांचा आस्वाद घेता येतो त्या सगळ्यांना म्हटलं जातं कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट. कॉन्क्रीट असं तुम्ही आपलं आपण इमारतींसाठी वगैरे कॉन्क्रीट वापरतात ना, सिमेंट कॉन्क्रीट. हो. कॉन्क्रीटचं काय काम आहे? पक्क करतं ना कॉन्क्रीट कोणते पण बांधकामाला. येस सर. सेम तसं हे कॉन्क्रीट पण तुमची कन्सेप्ट काय करतं? पक्क करतं की ही वस्तू अशी अशी आहे, मला याच्याबद्दल कळलं, ठीक आहे ना. मग जगात तुम्हाला काय काय दिसतंय त्यांची यादी करा, ठीक आहे. तुम्ही कोणकोणत्या गोष्टीला स्पर्श करू शकता त्यांची यादी करा, काय काय खाता पिता. मग ते काय होऊ शकतं माहिती का? कलेक्टिव्ह नाउन पण होऊ शकतं, कॉमन नाउन पण होऊ शकतं. हे तुम्हाला समजतंय का? आता स्कूल आहे समजा, राईट. स्कूल आपल्याला दिसते की नाही दिसते मला सांगा? कॉलेज दिसतं की नाही आपल्याला? हो सर. मुलांचा ग्रुप दिसतो की नाही दिसतो? हो. एक कलेक्टिव्ह नाउनच कोणतं? कॉन्क्रीट नाउन सुद्धा होऊ शकतं. एक कॉमन नाउनच कॉन्क्रीट नाउन सुद्धा होऊ शकतं. म्हणजे ऍक्च्युली हे दोघं एकमेकांच्या अपोजिट आहे. हा कॉन्क्रीट आणि हा कोण? ऍबस्ट्रॅक्ट. म्हणजे कोणतं पण नाउन एक तर कॉन्क्रीट असणार किंवा काय असणार? ते ऍबस्ट्रॅक्ट असणार. एकमेकांच्या विरुद्ध आहेत ते. कळलं का? मुंबईला गेले तर मुंबई दिसणार की नाही? हो. घरी आले घर दिसणार की नाही? आंबा खाल्ला तर आंब्याची टेस्ट येणार की नाही? कार. तुमच्या मनाने तुम्हाला काय लिहायचे ते लिहून टाका. तुम्ही एखाद्या जंगलात गेले, झाडं दिसणार की नाही? हो. एखाद्या कंपनीला व्हिजिट केली, तिथे कंपनी असणार की नाही? हो. जे कार. हा खाता पिता अनुभवता हे सगळ्या गोष्टी फिलिंग सोडून, मग हे जे सांगितलं ना, जे दिसत नाही ते सोडून बाकीचे सगळे आपले कोण आहे? कॉन्क्रीट नाउन्स आहेत. तुम्हाला जे पण लिहायचे कोणत्या पण प्लेस बद्दल लिहा, कशाबद्दल पण लिहा, ठीक आहे. कॉन्क्रीट नाउन. बघा कोणाला काही डाऊट असला तर विचारा मला. काही डाऊट आहे का याच्यात? विचारू शकता. नाही सर. आउट इन इट. ह्या दोघांमध्ये डाऊट आहे का? कोणाला विचारा पटकन. नसेल तर आपण पुढे जाऊ. नाही सर. क्लिअर आहे ना? हो. येस सर. जे दिसतंय, ज्याचा स्पर्श होतो, त्याची टेस्ट करून घेता येते, ज्याला नाकाने असं सुंगून घेऊ शकतो आपण ज्याला, हे सगळं कोण आहे? कॉन्क्रीट नाउन. लिहिलं का तुम्ही हे? हो. राईट. जे दिसत नाही, त्याची टेस्ट घेता येत नाही, ज्याचा स्पर्श होत नाही, है ना, त्याचा आस्वाद घेता येत नाही, ते कोण आहे सगळे? कोण आहे? ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट नाउन. मला वाटतं 2 क्लिअर कळले सगळ्यांना आता, राईट. हो सर.
पुसतो मी याला. हा, काल मी हे सांगितलं होतं, त्याच्या फंक्शन मध्ये एक ऍपोजिशन आपण लिहिलं होतं, आठवतं का तुम्हाला? ऍपोजिशन सांगा पटपट. तर तो पण सर ऍपोजिशन, ऍपोजिटिव्ह नाउन कशाला म्हणतात आता तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगण्याची पण गरज नाही आता. ऍपोजिशन म्हणजे काय रे बाबा? कमअप, ज्याला जे कळे सांगा. ऍपोजिटिव्ह नाउन कशाला म्हणतात? सर जे नावाच्या जागी त्याची दुसरी जागा घेईल ते, तुम्हाला जो मेन त्या म्हणजे एका शब्दाऐवजी एका शब्दाला दुसरा शब्द वापरणे. ऐवजी नाही, त्याच्या शेजारी. त्याच्या नाउन विषयी अननेसेसरी माहिती देणारा. हा शेजारी. ऍपोजिशन म्हणजे शेजारी, असं लिहा बरं. लिहिलं का सांगा. कॉमा असतो असं पण लिहा बरं. तिथं कन्सेप्ट क्लिअर करत चला. कोणती गोष्ट मागे नाही राहिलं पाहिजे आपल्याला. पटपट सांगा. लिहिलं का मला? लिहिलं सर. आता मी लिहिले रिया द बॉक्सर. आता याच्यामधला मेन कोण आहे, रिया का बॉक्सर? सांगा पटापट. या. रिया मेन ना, रिया. रिया महत्वाची ना. आणि तिच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती बॉक्सरने सांगितली का नाही? हो. अपोजिटिव्ह नाउन. हा, तर बॉक्सर पॉझिटिव्ह नाउन. कळलं का नाही कळलं? बोला चला, मला ऐकू आलं पाहिजे ना. हो सर. हा, ते लिहा तुम्ही असं. रिया द बॉक्सर इज व्हेरी फेमस. कधी कधी ह्या द बॉक्सरच्या नंतर कॉमा सुद्धा असू शकतो. मग आपल्याला हे कळतं, रिया द बॉक्सर, हीच रिया हा बॉक्सर आहे. शेजारीच असतं ते नाव, त्याला म्हणतो आपण. ओके, काल परत सांगितली ही गोष्ट मी. परत मला वाटतं सांगायची वेळ नाही यायला पाहिजे, पण आता सांगावं लागतं. चला, आवर क्लास टीचर कॉमा सुहास सर इज व्हेरी स्ट्रिक्ट. कोणते अजून टोल्ड अस वन स्टोरी, असं काय पण म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये मला सांगा फटाफट. सर क्लास टीचर अपोजिटिव्ह नावने. हा, आणि मेन कोण आहे याच्यामधला? मेन कोण आहे? सुहास. शाबास. सुहास सर. हे अपोजिटिव्ह नाउन नाहीये, हे टीचर आहे ना. हे अपोजिटिव्ह नाउन आहे. हे तुम्हाला कळतंय का बघा पटापट. मला सांगा आणि पुढे जाऊ आपण. हो सर. प्रॉपर नाउन आहे ना. कळतंय. सुहास नाव कोणतरी माणसाचं असतं ना, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. आणि त्याच्या अलीकडं पलीकडं त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा अजून एक शब्द दिलेला असतो ना, त्याला म्हटलं जातं अपोजिटिव्ह नाउन. बाकीच्यांनी पण सांगा, मला कळतंय का नाही? कळलं हो. असेल तर पुढे जायला, नसेल कळत तर समजून सांगायला. हो सर कळतंय. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? नाही. नाही ना. एक पुढचं घेऊन टाका चला. पॉझेसिव्ह नाउन. बरं, तुम्ही कधी हा शब्द ऐकलाय का रे, पॉझेशन? तुम्ही जर थोडीशी जाहिरात वगैरे बघत असाल ना, हो सर. ते रो हाऊस वगैरे विक्रीला असतात, तर रेडी ताबा. पोझिशन, रेडी Position. पोझिशन म्हणजे असतं की नाही ऐकू. असं? रेडी झालेले. Right ताबा ना? ताबा. मग पोझिशन म्हणजे ताबा ना. ताबा म्हणजे मालकी, ओनरशिप. हे तुम्हाला समजतंय का? हो. येस और नो? हो सर. समजतंय ना? एखाद्या गोष्टीची मालकी आपल्याकडे आली, त्याला आपण म्हणतो ओनरशिप आली, त्यालाच म्हणायचं पोझिशन. आणि ते दाखवणारं जे नाव आहे त्याला म्हणायचं पॉझेसिव्ह नाउन. खाली नोट करून द्या. मालकी दाखवणारे नाउन, ओनरशिप दाखवणारे नाउन, त्याला म्हणतात पॉझेसिव्ह नाउन. आता बघा, this is Priya's number, right? Priya's number. This is Priya's number. आता याच्यामध्ये नंबर हे पण नाउन आहे, आणि प्रिया हे पण नाउन आहे की नाही? दोन दोन शब्द नाउन हो सर. आहे ना. मग कोणता शब्द असा आहे की जो शब्द मालकी दाखवतो? नंबर. नाही, हीच मजा आहे ना. अपोस्ट्रोफी. येस सर. हा, तर मग लिहा, अवधूत लिहून ठेवा. ज्याच्यात चा ची चे आहे ना, तो असतो हा पॉझेसिव्ह. हा, लिहा लिहा लिहा. मग प्रियाचा म्हटलंय ना,
नंबर कोणाचा आहे? प्रिया चा. चा, ची, चे, चा जिथे येईल ना त्याला म्हणायचं कांता पॉझेसिव्ह नाउन. कळतंय का बघा बरं फटाफट फटाफट. हो सर. हो सर. चलो 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 फटाफट. My father's phone is ringing. My father's phone is ringing. सांगा फटाफट. याच्यामध्ये हे पण नाउन आहे, हे पण नाउन आहे. लगेच कळलं पाहिजे आपल्याला. फादर्स. Possess. नाही ना. पॉझेसिव्ह नाउन कोणतं आहे? फादर्स. फादर्स. आणि हे कोणतं नाउन आहे रे मग? फोन काय आहे मला सांगा. फोन काय आहे? Common noun आहे सर. करेक्ट. शाबास बेटा. हे काही प्रॉपर नाउन नाही आहे ना, है ना? हे काही त्याचं काही नाव वगैरे नाही आहे कोणत्याही कंपनीचं. साधा फोन आहे. त्याला कोणतं म्हणणार आपण? कॉमन नाउन. मला सांगा बरं हे कॉन्क्रीट आहे की ऍब्स्ट्रॅक्ट आहे? Concrete आहे सर. कॉन्क्रीट. कॉन्क्रीट. काय रे तुम्हाला एवढं पण लक्षात नाही? आता सांगितलं ना जे दिसतंय है ना. फोन दिसत नाही का आपल्याला? कुठे गेला फोन? दिस इज अ फोन. दिसतंय ना. कॉन्क्रीट गोष्टी दिसतात. नोट डाऊन करत चला. किती वेळ तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या रे? एक एकच गोष्ट. हे अजून 4-5 उदाहरणं घेऊ का? कळलंय तुम्हाला? कळल्यावर मला नाही वाटत जास्त टाइमपास करायची गरज आहे का ठिकाणी. पटपट सांगा. कळलंय. कळलंय ना? पुरेसं आहे ना? कन्सेप्ट समजून घ्या आणि गुगलवरनं डाउनलोड करा टाकून पॉझेसिव्ह नाउन. आणि त्या लिस्ट मध्ये तुम्हाला समजतंय का बघा. ते नाही समजलं तर मी आहे इथे, कुठे जात नाही तुम्हाला सोडून. हा, माझा नंबर सगळ्यांकडे आहे. डोंट वरी. ओके. कसं काय याला? हो सर. मला आज्ञा देत चला रे. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही आज्ञा दिली तरच मला काम करता येते. वेगवेगळ्या प्रकारचे आपण नाउन सांगू शकतो. किती झाले रे? किती नंबर पर्यंत लिहिलं तुम्ही? 8. 8. चला अजून एक घ्या. कंपाऊंड नाउन. कंपाऊंड. ज्यांनी सायन्स शिकला असेल किंवा काही पण त्यांना कंपाऊंड माहित असणार. आमच्या लहानपणी आम्हाला एकच कंपाऊंड माहित असेल, तार कंपाऊंड. त्याच्यावरून उड्या मारून जायला. तुम्हाला काय माहिती रे कंपाऊंड म्हणजे काय? कोण सांगतं? सर कंपाऊंड म्हणजे 2 वाक्य ह्या ठिकाणी जोडले जातात आणि जोडणारा जो काही शब्द असतो तर ते शक्यतो ते वाक्य हे कंपाऊंड वाक्य हे समजलं जातं. ग्रेट सर, ग्रेट सर. एकदम बरोबर आहे ना. हो. म्हणजे जर आपण फॅन बॉयज वापरले, फॉर अँड बट सो येट वगैरे वापरलं तर आणि 2 वाक्य जोडले ऑर वगैरे वापरून, तर त्या दोन्ही वाक्यांचं जेव्हा एक वाक्य तयार झालं त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतो. एकदम बरोबर आहे. परंतु आपल्याला इथे कंपाऊंड नाउन पाहिजे. एकच नाव पण 2 शब्दांना जोडून एकच शब्द तयार झाला. बघा एकदम सोपं आहे. बघा हा एक टेक्स्ट आहे, राईट. त्याला एक बुक जोडला. हे दोघं पण स्वतंत्र शब्द आहेत की नाही मला सांगा. हो. येस सर. ही एक नोट आहे, त्याला जोडून तुम्ही पॅड म्हणा, बुक म्हणा. पॅड पण नवीन शब्द आहे आणि नोट पण नवीन शब्द आहे. दोघे वेगवेगळे आहेत की नाही आहेत? हो सर. आहे सर. राईट. पण नोट पॅड म्हटल्यावर एकच शब्द कळतो की नाही आपल्याला? हो. सर नो. हा, असं येस सर. 2 स्वतंत्र शब्दांचा एक शब्द, ठीक, त्याला म्हणायचं कंपाऊंड वर्ड आणि तो आहे कंपाऊंड नाउन. नोट डाऊन करा. जेव्हा 2 शब्द एकत्र येतात आणि त्यांचा तिसराच काहीतरी होऊन जातो किंवा त्याच्याशी कनेक्टेड काहीतरी शब्द बनतो, त्याला म्हणायचं कंपाऊंड नाउन. कोणतंही घ्या रे, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आता हा घ्या, मिल्क मॅन. मिल्क पण नाउन, मॅन पण नाउन. या दोघांचं म्हणून एकच नाव तयार झालं की मिल्क मॅन. येस. हा, सांगितलं मला फटाफट फटाफट. मला तर कळत नाही. तुम्हाला जर काही आठवत असेल तेच सांगा तुम्ही. चला फटाफट. क्लासमेट. हा, क्लासमेट. क्लासमेट. वा वा संस्कृत. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. क्लासमेट. मेट म्हणजे सवंगडी बरं का. हा, हे पण नाव आहे, हे पण नाव आहे. दोघांचं मिळून एक एकत्र नाव झालं है ना. लंच Yes. बॉक्स.
बॅक बेंच. बॅक बेंच, काही पण चालेल. बॅक म्हणजे पाठ होईल ना. पाठीवरचा बेंच, मागचा बेंच ना. असं काही कंपल्सरी नाही आहे की दोन शब्द. आता हा शब्द फादर इन लॉ, किती झाले याच्यात? 3 झाले ना, झाले की नाही 3. परंतु हे अशा वेळेला ना समजून घ्या, जेव्हा 3-3, 4-4 अक्षरांचा शब्द बनतो ना आणि त्याच्यात एखादं प्रिपोजिशन आलं, एखादं आर्टिकल आलं, हा, त्यांना काही व्हॅल्यू नसते बरं का. राहील का लक्षात? हो. नो. आपण त्या दिवशी मला वाटतं कंटेंट वर्ड्स आणि फंक्शन वर्ड्स बघितले होते, आठवतं तुम्हाला? कोण जास्त महत्वाचं होतं मला सांगा, कंटेंट वर्ड्स का फंक्शन वर्ड्स? कंटेंट वर्ड्स. कंटेंट वर्ड्स, राईट. कोण कशा कशाला कंटेंट वर्ड्स म्हणतात? चला चेक करू दे, मला पटपट सांगा न बघता. काही वेळा हा, Noun, adjective, verb, bad word, WH question, negative, वा interjections. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि मग हे कोण झाले फंक्शन वर्ड? कुणाला म्हणतो आपण? Less important. लेस इम्पॉर्टंट. कोण कोण आहे लेस इम्पॉर्टंट? Pronoun, preposition, conjunction, helping verb. राईट. हेल्पिंग वर्ब झालं, हा, आर्टिकल्स वगैरे बाकीच्या गोष्टी जे इतर आहेत छोटे छोटे, ते फक्त त्यांना काय करतात? सपोर्ट करतात की नाही? हा, त्यांना आपण म्हणतो कोणते वर्ड्स? फंक्शन वर्ड्स. हे फंक्शन वर्ड झाले याच्यामधले. परंतु फादर हे पण एक नाव आहे, लॉ हे पण एक नाव आहे की नाही? हे सर नो. पण या दोघांचे म्हणून एकच मोठं नाव तयार झालं की फादर इन लॉ, म्हणजे तुमचे प्रिय सासरे, तुमचे यांचे हे है ना. तर हा कोण झाला मग? कंपाऊंड वर्ड्स. लंच बॉक्स, टिफिन बॉक्स, स्कूल टाइम, असे भरपूर सगळे शब्द, स्कूल बस, आहेत की नाही हे सगळे शब्द ना. खूप सगळे शब्द तुम्ही याच्या लिस्ट मध्ये लिहू शकता. कळतंय का? कंपाऊंड हे कोणतं नाव? कंपाऊंड नाउन कशाला म्हणतात ते? हो. डाऊट आहे का याच्यात? नाही सर. पुसू का याला? हो, कळलं. कंपाऊंड सेंटेन्स माहित होतं, आता कंपाऊंड वर्ड पण कळलं आपल्याला ना. कधी कधी हे जे नाउन्स आहेत ना, या नाउन्सला तुम्ही कधी कधी काउंटेबल आणि कोणते रे? अनकाउंटेबल असं पण त्यांना कधी कधी आपण डिस्ट्रीब्यूट करतो. यांना पण तुम्हाला नंबर टाकायचे असेल टाका, नसेल टाकायचे तर नका टाकू. ही त्याची डिस्ट्रीब्युशन आहे. ऍक्च्युली काही प्रकार नाही त्याचे. हा, कोणतंही नाउन काउंटेबल होऊ शकतं, कोणतंही नाउन अनकाउंटेबल होऊ शकतं. सांगा बरं मला, कशाला म्हणता तुम्ही काउंटेबल नाउन, कशाला म्हणता अनकाउंटेबल? फटाफट. मस्त आहे. शाबास, एकदम बरोबर आहे. बोल बोल. तर काउंटेबल नाउन मोजू शकतो आणि अनकाउंटेबल नाउन मोजू नाही शकत. जे चांदणे आपण मोजू शकत नाही, मग त्यांना अनकाउंटेबल म्हणायचं ना? हो. नाही. चांदण्या का बरं मोजू शकत नाही आपण? कारण त्या संख्येने जास्त आहेत. पण 1 चांदणी, 2 चांदणी, ऐकलंय नाही का तू? उगवली कोणती चांदणी रे ती? राईट ना. चांदण्या मोजू शकतो आपण, परंतु ते दूर आहेत किंवा झाकलेले असतात म्हणून. बरं, हे समजलं का? 1 2 3 4 ज्याला आपण 1 2 3 4 1 2 3 4 याप्रमाणे मोजू शकतो त्यांना काउंटेबल नाउन म्हणतात. ही सोपी व्याख्या मला वाटतं ना. हो. Those nouns which can be counted as 1 2 3 4 5 6 can be called as countable nouns. चला उदाहरण सांगा 2-4 फटाफट. तुम्हाला जे पण काही माहिती ज्याला तुम्ही काउंटेबल नाउन म्हणतात. मागच्या कोणत्याही वया बघायच्या नाही, हा, नवीन बोलायचं. हा, पेन. 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 बर, सोपं सोपं सांगताय का? याची उदाहरणं सांगताय? याला पुसू को 1 मिनिट. सांगा चला. पेन, पेन्सिल, रबर, खोडरबर, काय काय सांगा फटाफट. काय काय मोजू शकता तुम्ही? टेबल. टेबल. चेअर, बंच ऑफ की. काही पण म्हणा. बाईक्स है ना, बाईक पण मोजू शकतो ना आपण, राईट? हो. नोट पण नोटा, हे सगळे चाललंय सगळं काही. बॉटल. पण घेऊन टाका तुम्हाला जे पाहिजे ते. होम. असे किती शब्द सांगू शकाल रे तुम्ही? भरपूर. अनकाउंटेबल आहे ना. काउंटेबल मधले आपल्याला अनकाउंटेबल एक्झाम्पल सांगता येतील ना. हो. सांगता येईल. ज्याला 1 2 मोजता येतील ते आपले सगळे काउंटेबल आहेत. चला सांगा अनकाउंटेबल कोणते माहिती तुम्हाला? याची काय खासियत आहे मला सांगा बरं. अनकाउंटेबलची स्पेशालिटी काय? कोण सांगतं फटाफट?
बाकी आवाज बंद करायला सांगा घरच्यांना. अनकाउंटेबलची खासियत काय माहिती तुम्हाला सांगा. पटपट सांगा, पटपट पुढे जाऊ म्हणजे आपण अंक सांगू नाही शकत ते ज्या image गोष्टी दिली जाते. Right. याच्यामध्ये कोण कोण येतं माहितीये? पावडर, लिक्विड, गॅस, इमोशन. हे लिहून घ्या बरं सगळ्यांनी. feelings, सिच्युएशन्स, फिलिंग्स, हे सगळे, हे फक्त कॅटेगरी सांगितली हा. ह्या कॅटेगरी मधले सगळे अनकाउंटेबल येतील. अजून एक याच्यामध्ये अजून एक स्पेशालिटी काय, त्याला आपण कशामध्ये मोजतो? केजी, लिटर, है ना? राईट ना? लिटर, मीटर. हो सर. ज्याला तुम्ही लिटर, मीटर, केजी मध्ये मोजता ना ते. हा, अजून काय काय त्याच्यामध्ये? मच मध्ये, है ना? चला 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 चला, हुशार आहे सगळेजण, मला माहिती आहे. युअर ब्रिलियंट गायस. असे बारीक बारीक दाणे आहे ना, बारीक बारीक दाणे, त्याला पण म्हणायचं. लिहून घ्या बरं का, छोटे छोटे ग्रेन्स. ग्रेन्स पण लिहून घ्या. ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे काय नाही? धान्य. दाणे, धान्यांचे दाणे जे आहे ना बारीक बारीक, किंवा कोणतं पण दाणे जे बारीक बारीक आहे ना. साखर, साखर पण ग्रेन छोटे छोटे बारीक बारीक असतं ना त्याचे पण. हो. साखर, हा? काय मीठ. झालं बारीक बारीक? सांगा बरं. साखर, आणि नंतर तुमचे गहू ना, maize, राईट? हे सगळं काही. ओके. मीठ. आता तुम्ही लिस्ट सांगाल, मला माहिती आहे एकदा धक्का मारून दिली का गाडी कुठे पण जाते आपली, थांबत नाही अजिबात. मग याच्यामध्ये तुम्हाला जे पण दिसतंय ना, ज्याचं पण पावडरीकरण झालंय ना, भुकटी कशा कशाची आहे तर सांगा बरं. टी पावडर है ना, ती पण काय आहे तुमचं? अनकाउंटेबल नाउन आहे. लिक्विड मध्ये कोण कोण आलं सांगा बरं. वॉटर लिक्विड आहे ना, बोलत चला. हो. चला. बटर, मिल्क, वॉटर, मिल्क, ऑइल है ना, पेट्रोल, डिझेल, ज्यूस. हे सगळं. हा, ज्यूस, हे सगळं कोण आलं? गॅस. राईट. सॉरी, लिक्विड आले सगळे. गॅसच्या याच्यामध्ये कोणाकोणाचे नाव येतील सांगा मला पटपट. गॅस. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, शाबास शाबास. एलपीजी, सीएनजी. नायट्रोजन, ऑक्सिजन आहे ना, कार्बन डायऑक्साइड, हे सगळे कोण? अनकाउंटेबल नाउन्स. कळतंय ना? येस, नो? मग आता मला सांगा, स्टार काय अनकाउंटेबल येईल काय? स्टार्स नाही सर. इथे खांद्यावर लावलेले असतात का नाही साहेब, लोकांच्या खांद्यावरती स्टार्स, पोलीस ऑफिसर्सच्या. मग ते आपण मोजतो की नाही मोजतो? 3 स्टार, 4 स्टार. हॉटेल पण आपण 5 स्टार हॉटेल आहे ना, ते तुम्हाला स्टार मोजता येतात म्हणून तुम्ही म्हणता ना. म्हणून स्टार कशामध्ये जाईल? countable, काउंटेबल मध्ये जाईल. त्याला अनकाउंटेबल मध्ये टाकायचं नाही. काय? गॅस आता सगळं सांगितलं तुम्हाला. हे मगाशी पण बघितलं आपण. पॉवर्टी, रिचनेस, ब्रेवरी, है ना, हे सगळं कशामध्ये आलं? सिच्युएशन्स मध्ये. इमोशन्स मगाशी आपण लिहिल्या मला वाटतं ना. हेट, लव, जेलसी आलं ना मगाशी? हो. नो? येस सर. कोणत्या प्रकारात लिहिलं तुम्ही त्याला? ऍबस्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं का कॉन्क्रीट मध्ये? जेलसी. ऍबस्ट्रॅक्ट. हा, हेट, लव, है ना, हे सगळे आले. अनकाउंटेबल. फिलिंग्स, सगळ्या फिलिंग्स त्याच्यामध्ये झाल्या. आता पण म्हटलं ग्रेन सगळे त्याच्यामध्ये झाले. परंतु जर बॅग म्हटले, आपण लक्षात घ्या, शुगर जर म्हटलं तर अनकाउंटेबल आहे. परंतु जर आपण ती बॅग घेतल्या, 5 बॅग्स ऑफ शुगर, तर ते काउंटेबल होईल की नाही? 5 गोण्या घेतल्या आम्ही साखरेच्या, 5 कट्टे घेतले तर काउंटेबल होईल ना? हो. नीट समजून घ्या. नुसती साखर घेतली आपण, दिस मच, ती काय झाली? अनकाउंटेबल. पण जर तुम्ही ती किलो मध्ये घेतली, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, असं तर मोजता येईल की नाही आपल्याला? 5 किलो घेतले, 10 किलो घेतले, 15-20 किलो घेतले, ते काउंटेबल होऊन जाईल मग. हा, कारण किलो तुम्हाला 1 2 3 4 मोजता येतील. पॉइंट कळतोय का तुम्हाला? yes, नाही तर परत गडबड करायला. इथे सरांनी किलो सांगितलं होतं, कसं काय आलं? ज्याला ज्याला तुम्ही किलो मध्ये मोजताय त्याला तुम्ही अनकाउंटेबल म्हणा. का बरं? कारण ते बारीक बारीक असतं म्हणून त्याला किलो मध्ये आपण मोजतो. बरोबर? लिटर, मीटर, किलो मध्ये. परंतु जर ते ऑलरेडी सांगितले 10 किलो, 15 किलो, 20 किलो, 20 गोण्या, 25 गोण्या, तर ते सुद्धा काय होऊन जाणार? काउंटेबल. कारण तुम्हाला गोण्या मोजता आल्या. क्लिअर आहे? येस और नो? बोला 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 यार, मला येस सर. पुसू याला. हो. करायचं होतंय. लिहित चला, स्क्रीनशॉट घेत चला, मला न विचारता पटापट पटापट घेत चला, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल ना. हॅलो. हा, बोला.
आता तुम्ही काय सांगितलं 15 kg वगैरे असेल तर ते काउंटेबल. हा मग अनकाउंटेबल म्हणजे फक्त तो पदार्थ का म्हणजे कसं हा 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 कळलं? हा साखर आहे, आपण केजी मध्ये मोजतो ना, हो मग त्या साखरेला म्हणायचं अनकाउंटेबल. काउंटेबल. हे हा समजलं का? हो हो पण जर तुम्ही 5 बॅग्स म्हटले तर हो तुम्ही सर. बॅग्स मोजू शकले की नाही? हा हा मग ते कोणतं झालं? काउंटेबल. 3 किलो म्हटलं तर 3 किलो झाले की नाही? 1 2 3. अच्छा म्हणजे मग नंबर कोणतं झालं ते? मेन्शन केला असेल तर. दॅट इज इट. म्हणजे नंबर दिला असेल तर काउंटेबलच झालं ना रोहिणी ताई. हो किती हो simple आहे ना? चालेल. येस. हा नंबर दिला तर तुम्ही नंबर काउंट करू शकता की नाही सांगा मला? अच्छा मी कन्फ्यूज झाले म्हणजे 15 kg ऑफ शुगर असेल तर ते मग म्हणजे काउंटेबल शुगर ना मग. आपण काउंटेबलच होतं ना. हा सम शुगर म्हटलं, आय लाईक शुगर म्हटलं, आता इतकं सेंटेन्स दिलं, आय लाईक शुगर, सांगा काउंटेबल का अनकाउंटेबल? अनकाउंटेबल. अनकाउंटेबल. कळतंय? पण आय टूक 5 बॅग्स ऑफ शुगर. आता 5 बॅग्स शुगर घेतली तुम्ही, एवढं मोठं नाव घेतलं 5 बॅग्स ऑफ शुगर, कोणतं झालं मग ते 5 बॅग? ते काउंटेबल झालं. सिंपल. हो कळलं की नाही कळलं आता? हो हो चलो पुढे का नको? चला. चला याचे आपण जेंडर बघूयात. नवीन पॉइंट आला आता. हा मला वाटतं आपण नाऊनचे एकदम स्टार्टला हे लिहिलं होतं ना, आपण त्याचे फंक्शन बघणार आहे, त्याचे काइंड बघणार आहे, असं काही लिहिलं होतं का? बघा मला 2 मिनिट सांगा. हो सर दिलं होतं. हेडिंग हो देताना लिहिलं होतं सर. काय काय लिहिलं होतं पहिल्यांदा? Functions of फंक्शन, नंतर काइंड ऑफ नाउन, जेंडर ऑफ नाउन, नंबर minute. ऑफ नाउन आणि केस ऑफ नाउन. मग जेंडरचा तिसरा नंबर आला ना? हो हो मग हा तिसरा जरा व्यवस्थित टाका, मोठा नंबर आला म्हणून जेंडर. आपल्याला मराठीमधून जेंडर फार लवकर समजतात ना. जेंडर याला आपण शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतो? लिंग म्हणतो ना. हो. हा हो. मराठीमध्ये कोणकोणती लिंग आहेत पटपट सांगा. स्त्रीलिंग पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. शाबास. जे माणसं आहेत आपण त्यांना काय म्हणतो? माणसं नरच्या जातीत त्यांना काय म्हणता तुम्ही? पुल्लिंग. राईट. हो चला मादीच्या जातीचे जे कोणी आहेत त्याला तुम्ही काय म्हणता? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. राईट. आणि ज्यांना आपण ते किंवा हे नावाने हाक मारतो ते कोण आहेत आपल्यासाठी? नपुंसकलिंग. बरोबर की नाही? हा ज्या निर्जीव वगैरे असतील. परंतु इंग्लिशमध्ये चौथं पण एक लिंग असतं की आपण जेवढे पण हे काम करणारे लोक आहेत की नाही, ड्रायव्हर, शिपाई, हा पेंटर, डॉक्टर, हे काही काही कामं दोन्ही पण माणसं करू शकतात. नर पण करू शकतो, मादी पण करू शकते. येस और नो? येस सर. डॉक्टर दोन्ही पण असू शकतात की नाही मला सांगा? हो. हो हा मग हा आपल्याकडे मराठीमध्ये तसं व्यवस्था नाही ना की एखाद्या व्यावसायिकाला स्पेशल लिंग देतो का आपण? नाही. नाही सर. नाही देत ना. ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर, आपण त्याला म्हणतो का की हे एक वेगळं लिंग आहे? आपण त्याला इथं पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग तिघांमध्येच टाकतो ना. इंग्लिशमध्ये मात्र 4 लिंग असतात. ठीक आहे. आणि हे जे आहे ना, मग आता सांगितलं व्यावसायिक बंधू भगिनी, त्यांच्यासाठी वेगळं स्पेशल लिंग केलं जातं, त्याला कॉमन लिंग म्हटलं जातं. सगळ्यांच्या बद्दल आपण माहिती घेऊन टाकू. चला पहिलं पुल्लिंग ना. हा. हो चला पटापट सांगा, कोणाला माहिती आहे त्याला काय म्हणतात शब्द इंग्लिश मध्ये? मेल. हा मेल लोकांसाठी ते जे लिंग आहे त्याला एक नाव आहे इंग्लिश मध्ये स्पेशल. काय रे तुम्ही? मस्क्युलिन म्हणतात त्याला. पाठ करून ठेवा, मस्क्युलिन. हा जे नर जातीचे आहेत ना त्यांच्यासाठी मस्क्युलिन. मग तो माणूस असो किंवा एखादा प्राणी असो, कोणी पण असू देत. हा हे सगळे कोण आहेत? मस्क्युलिन. कळलं का? पुल्लिंगवाले. चला सांगा फटाफट फटाफट, कोण कोण आहे तुमच्या घरात पुल्लिंग? फादर आहे, ब्रदर आहे, सांगा रे पटापट पटापट पटापट. मॅन आहे, अजून कोण आहे? पप्पा मम्मी आहे ना, मम्मी नाही सॉरी, डॅडी आहे ना, ग्रँडफादर आहे ना, सांगा रे. अंकल. अंकल आहे, एखाद्या यांचा बॉयफ्रेंड असला एखाद्यांचा, काय पण सांगा बाबा. नुसते माणसांमधले हे नुसते नातेवाईकच झाले ना. तुम्ही प्राण्यांमध्ये पण जाऊ शकता. हा डॉग असला, हॉर्स असला,
यांच्या स्त्रीलिंगींना वेगवेगळे नाव असणार आहे ना. डॉगच्या स्त्रीलिंगला काय म्हणतात कोणाला माहिती रे? कुत्ती, Bitch. कमिनी. हा, लेडीजला माहित राहतं, मला माहिती आहे. सगळ्यांच्या स्त्रीलिंगांना काय काय म्हणतात थोडीशी लिस्ट काढा त्याची. हा, चालेल. बॅचलर, प्रीस्ट. प्रीस्ट म्हणजे कोण? कोण सांगतं बरं प्रीस्ट म्हणजे कोण? धर्मगुरू. पुजारी बाबा नाही चालणार का? फादर. फादर झालं ना. चर्चचे फादर. बर चालते, त्याला पण घेऊन टाका. हा, हे जेवढे पण आहेत ना असे माणसाच्या जातींचे लिहून ठेवा, नर जातीचे. हा, कोणी पण घेऊन टाका. किंग. माणसाच्या जातीचे तुम्हाला जेवढे काही दिसतील ना ते सगळे घेऊन टाका. वडील, पप्पा, मुलगा, हा ना, जावई पण येईल ना. मुलगा घेतला का आपण याच्यात? सन. हा, सन इन लॉ. आरती जावई बघून ठेवला का आपण? झाला जावईचा कार्यक्रम पप्पांसाठी. जावई बघण्याचा कार्यक्रम झालाय ना, होऊन गेलाय ना. बघून ठेवलाय सर. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. नांदा सौख्य बरे. हे सगळे माणसं आहेत म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? मॅस्क्युलिन, राईट? कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? सांगा पटापट. नाही. नाही सर. असलं तर सांगत चला, ये मला डाऊट आहे याच्यात. तिथे बाजूला लिहून ठेवा, नर जातीचे. हा, माणसांच्या जातीचे सगळे, त्यांना आपण काय म्हणणार? मस्क्युलिन. मग या सगळ्यांच्या बायका कुठे कुठे शोधा त्यांच्या बायकांना, आणि त्यांना काय म्हणणार आपण? सांगा आता, स्त्रीलिंगला काय म्हणतात फटाफट. फेमिनाईन. हा, वा वा. चला चला, बाकीच्यांना माहित नाही का? एवढीशी पोरगी बोलते, बाकीच्यांनी बोलायला नको? हा, बोला बोला बोला, स्त्रीलिंगाला काय म्हणतात? फेमिनाईन. मला वाटलं, अच्छा श्रद्धा तू म्हंटली का बाकीचे बोलता की नाही बघतोय मी. हा, किमान असं तरी म्हणायचं ना रे, याला तुम्ही मेल म्हटलं होतं ना, मेल. हे कधी याला फिमेल तरी म्हणायचं कमी, लेडीज मंडळ. हो ना? घ्या रे घ्या, स्वतःबद्दल पण माहित नाही राहत रे तुम्हाला. फेमिनिन म्हटलं तरी चालेल त्याला, ठीक आहे? फेमिनाईन, फेमिनिन, काही पण म्हणा. ओके, इथे फिमेल लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहील तुमच्या. सांगा मग, इथे जेवढे पण माणसं झाले त्यांच्या बायकांचे नावं सांगा, किंवा त्यांना जोडून कोण कोण लेडीज असतात त्यांची नावं सांगा. मदर, सिस्टर, हा, लिहा मग 2-4. जास्त वगैरे टाइमपास करण्यात काही अर्थ नाही. मदर, सिस्टर, गर्ल, डॉटर, भरपूर काही काही आहेत ना. इन लॉ. हा, सिस्टर इन लॉ, मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, डॉटर इन लॉ वाले कोणते पण चालतील. हा, कुत्र्याची बायको कोण? कुत्री, तिचं पण नाव घेऊन टाका. बीच. हा, घेऊन टाका. प्रिस्टेस, मेड, असं लेडीज मंडळ पण भरपूर काही काही आहे ना. पोवेटेस, है ना, लायनेस, ऍक्ट्रेस. ऍक्ट्रेस, जेवढे पण तुम्हाला माहिती आहेत ना. मेड, मेड कोणाला म्हणतात रे? मेड इन इंडिया. मेड कामवाली बाई. करेक्ट. घेऊन टाका. वुमन, याची बायको कोण? किंगची, क्वीन ना, क्वीन. सनची डॉटर लिलट. सन इन लॉ ची कोणती? डॉटर इन लॉ. वाईफ, वाईफ लिहिली की नाही याच्यात? अरे बाबा, माझ्या बायकोला कळलं तर माझं शिकवणं बंद करून टाकतील है ना. वाईफ. अजून सांगा, आंटी बिंटी असते ना घरी? नाही. हा, नाही. लिहा लिहा लिहा, बिचाऱ्यांना कोणालाच वाईट वाटून घेऊ नका रे म्हणा. कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये ना. एक पुतण्या, इकडे पुतण्या असतो ना, इकडे कोण असते? पुतणी असते, माहिती का तुम्हाला? नेफ्यू नीस. हा, नेफ्यू आणि नीस. वाव, नीसचं स्पेलिंग कोणाला माहिती? कोण सांगतं मला? पुतणी मध्ये जो नीस असतो. NEICE. वा 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 वा, येस, लिहून टाका. नेफ्यूचं स्पेलिंग कोण सांगतं? नेफ्यू. सांगू मी? हा, मग सांग ना. नेफ्यू. NEPHEW. ओके, इथे फ्यूचा एफ करायचं नाही. हा, तो नेफ्यू आहे. ही कोण आहे? नीस आहे. ओके, समजतंय? इकडे तुम्हाला जे पण दिसत आहेत ना माणसं, त्या सगळ्यांचे लेडीज मंडळ म्हणजे कोण? फेमिनिन. पॉइंट क्लिअर होतो का सांगा, म्हणजे आपण पुढे जायला. हो सर. Yes, sir. पण याचा अर्थ हा नाही की हे काहीच कळत नाही तरी पण चालले पुढे पुढे, तसं नाही करायचं आपल्याला. परंतु जे सोपं आहे ते जर मला समजतंय तर उगाच टाइमपास करण्यात अर्थ आहे का त्याला? काही नाही. नाही ना. आपल्याला खूप शिकायचं आपल्याला.
there are many points to be learned yet, right? पुसू का याला मग रे? तुम्ही म्हणत असाल तर पुसतो, नसेल तर हो. राहू दे बाबा, काय अडचण नाही. हं? चला, पहिलं कोणतं लिहिलं होतं सांगा पटापट. masculine, मास्क्युलिन. दुसरं कोणतं लिहिलं? फेमिनिन, है ना? Feminine. चला, तिसरं कोणतं? आता नपुसकलिंग लिहायचं ना. नपुसकलिंगाची सुरुवात न ने झाली ना. इंग्लिश मधलं जे नपुसकलिंग आहे त्याची पण सुरुवात न नेच होते. नोट करून ठेवा, म्हणजे आपल्याला कळत नाही कधी कधी ना. न्यूट्रल म्हटलं जातं त्याला. हा, कधी कधी फक्त न्यूटर असं पण म्हटलं जातं. कोणतंही घेऊन टाका. न्यूट्रल मला जे सोपं वाटेल ते. हा, न्यूटर आणि त्याच्यावरून न्यूट्रल झालंय ना. न्यूट्रल न्यूटर एकच आहे, तेव्हा कळतं की हे कोणतं आहे? नपुसकलिंगी आहे. आणि इंग्लिश मध्ये नपुसकलिंगी कशाला म्हणतात? जे जे आपण ज्याला ईट म्हणतो ना. मला सांगा बरं, ईट कशाला म्हणता तुम्ही? ईट हे खूप निर्जीव वस्तू, बाळ जी हलू शकत नाही एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी. करेक्ट करेक्ट. नॉन लिव्हिंग आणि नॉन मुव्हिंग. हा, जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, टूल्स आहेत ज्याच्याने आपण काम करतो, त्या सगळ्यांना आपण काय म्हणायचं इथे? न्यूट्रल थिंग्स. न्यूट्रल. हा, नॉन लिव्हिंग, नॉन मुव्हिंग. लिहून टाकायच्या मध्ये काय काय मग तुमच्या समोर जे काही दिसत असेल ना, तुमच्या घरात पडलेल्या असतील ना वस्तू, हा, ज्याला तुम्ही ईट म्हणताय. चला, कॉम्प्युटरला पण ईटच म्हणतो ना आपण. हो सर. नॉन लिव्हिंग. Tree. हा, ड्रेस, शर्ट, Tree. काही पण लिहून टाका. ट्री. हे काय? पेन आहे माझ्या हातामध्ये. बॉक्स असला काही पण एखादा, है ना, टेबल असलं, ऑफिस असलं, ज्या ज्या गोष्टींना तुम्ही ईट म्हणतात त्या हजारो गोष्टी न्यूट्रल आहेत. त्यांनाच आपण न्यूट्रल म्हणतो. न्यूट्रल जेंडर. जेंडर म्हणजे लिंग. अजून 2-4 लिहायचे असले अजून 2-4 लिहा. राग काढून घ्या त्याच्यावर सगळं. झालं की मला लगेच सांगा, सर चला चला झालं कळलं. झालं सर. Yes. पण ते कळलं का? झालंय ते कळलं का पण? हा? हो सर. रोहिणीताई, संस्कृती, हो सर, झाले. झालं सर. हो सर. पण न्यूट्रल कशाला म्हणतो आपण? हो हो हो. त्याला तुम्ही ईट म्हणतात त्या वस्तू जेवढ्या पण आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणायचं? न्यूट्रल जेंडर. न्यूट्रल म्हणजे नपुसकलिंगी मराठी मधलं. हा, चला, चौथं कोणतं सांगितलं होतं मगाशी मी? कॉमन जेंडर. हा, कशाला म्हटलं जातं कॉमन नव्हतं जेंडर? सांगितलं. कॉमन. हा, सांगा मगाशी काय सांगितलं तुम्ही कॉमन बद्दल? मगाशी बोलता बोलता सुरुवात करून दिली. दोन्ही लिंगांमध्ये जे कॉमन असतं ते कॉमन. म्हणजे बरं. स्त्री म्हणजे डॉक्टर आहेत ते महिला पण आहेत आणि पुरुषही आहेत. हा, मग त्याच्यामध्ये कोण कोण येणार? व्यावसायिक, प्रोफेसर. प्रोफेशनल आहे ना, कामगार, काम करणारे लोक, कारागीर आणि व्यावसायिक, कलाकार. लिहून ठेवा इथे कोण कोण येणार याच्यामध्ये. व्यवसाय करणारे व्यावसायिक, मराठीत लिहून ठेवा व्यावसायिक. नंतर कोण? कलाकार, कारागीर, समाजात काम करणारे जेवढे पण आहेत लोक ना, ते सगळे, कोणतं पण काम घ्या तुम्ही 12 बलुतेदारी मधलं, सगळे लोक त्याच्यामध्ये येऊन जाईल. टीचर हा पण कॉमन मध्ये येईल ना? टीचर दोन्ही पण असतं ना? येस नो? हो सर. आम्ही आमच्या लहानपणी ना आमच्या सरांना सर म्हणायचो आणि मॅडमला टीचर म्हणायचो. मला खूप वर्ष असं वाटायचं की बाईलाच टीचर म्हणतात काय, रिअली. आणि खूप वर्षानंतर मला कळलं की अरे बाईला टीचर नाही म्हणा, बाईला मॅडम म्हणतात, है ना. पण टीचर कोणाला पण माणसांना सुद्धा टीचर म्हणतात हे मला माहित नव्हतं चक्क खूप दिवस. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, तुम्हाला आताच माहिती आहे ना टीचर कोणाला पण म्हणतात का नाही माहित? माझ्यासारखीच आहे तुम्ही. माहितीये सर. हुशार आहे तुम्ही, माझ्यापेक्षा हुशार आहे रे, मला माहिती आहे ना. घ्या टीचर. सांगा मग तुम्हाला समाजात कोण कोण दिसतं काम करताना? टीचर, पॉलिटिशियन. बर, पोलीसमॅन. बर, Sir, Mason. हे पोलीस मॅन म्हटलं तर माणूस राहील ना, पोलीस वुमन म्हटलं तर वुमन राहील. आणि नुसतं पोलीस म्हटलं ना तर खूप सगळे पोलीस राहतील, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे? ठीक, सर, कळलं? पॉलिटिशियन.
त्यामुळे पोलिसला तुर्तास घेऊ नका इथे, कारण पोलीस फोर्स मधलं पोलीस. पोलीस हे कोणतं नाव नाही माहिती तुम्हाला? हे कलेक्टिव्ह नाऊन सारखं वापरलं जातं त्याला, कॉमन नाऊन सारखं, की जेव्हा खूप सगळे पोलीस एकत्र असतात ना, प्लुरल सारखं, ते त्याला आपण तेव्हा पोलीस म्हणतो. ठीक आहे. Collective noun. एकटा असलं तर पोलीस मॅन किंवा पोलीस वुमन असं म्हटलं जातं. डॉक्टर घ्या डॉक्टर, टीचर, ऍडव्होकेट, मॅशन Driver. ड्रायव्हर, मॅशन कंडक्टर, है ना, इंजिनियर, लिहा लिहा लिहा. काय काय माहिती तुम्हाला? डान्सर, डान्सर असतो ना, हो घेऊन टाका. सर. मॅशन कोणता? मॅशन गवंडी. राईट राईट, मॅशन म्हणजे तो घरकाम करणारा गवंडी ना. हा राईट, घेऊन टाका घेऊन टाका, काय हरकत नाही. मॅनेजर, Sir, politician. हो ये शबाज बेटा, पॉलिटिशियन लिहून टाका, काय अडचण. इन्स्पेक्टर पण असू शकतं ना, लेडीज जेंट्स दोघं पण असू शकतं ना. जे दोघं पण असू शकता आणि त्याच्या नावापुढे सांगायची गरज नाही आपल्याला हा माणूस आहे काय बाई आहे, त्या सगळ्यांना आपण म्हणू शकतो. पॉलिटिशियन, अँकर, स्पीकर पण होईल ना मग. स्पीकर, हो सर. स्पीकर्स असतात काही काही जण. सिंगर पण असतात ना, सिंगरेस. लेडीजला का तुम्ही सिंगरे म्हणता का मग? सिंगरीन बाई असं नाही म्हणत. मराठीत बोलतो, इंग्लिश मध्ये नाही. मराठीमध्ये काय काही पण ना. गायिका आणि गायक. गायिका. Motivator. भरपूर कोणी कोणी सांगू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळले का? मला सांगा कशाला म्हणतात कॉमन जेंडर ते. हो. हो सर. हो सर. एवढं अवघड नाहीये, पण तरी पण आपल्याकडनं स्लिप होतं ना, कधी कधी कळत नाही. होतं का तुम्हाला असं? अरे सोपं होतं सर हे. खूप वेळा होतं सर. होतं ना असं कधी कधी. नोट डाऊन करा व्यवस्थित. आता मला वाटतं चारी पण जेंडर कळले पाहिजे तुम्हाला, राईट? कोणकोणते जेंडर बघितले मला सांगा जरा. मस्क्युलाइन, फेमिनाइन, Masculine, feminine, न्यूटर neuter आणि आणि common. कॉमन जेंडर. Common. राईट. जे पण माणसांची नाव आहेत, माणसांच्या जातीचे आहेत, ते सगळे कोण आहे? मस्क्युलिन आहे, नर. जे पण लेडीज आहेत, लेडीजच्या जातीचे आहेत, ते सगळे कोण? फेमिनिन. Feminine. जे पण ईट नावाने आपण ज्यांना हाक मारतो, निर्जीव आहेत, जे टेबल टुबल पडले सगळे आपल्या आसपास, ते सगळं कोण आहे? न्यूटर. राईट. आणि जे लेडीज आणि जेंट्स दोन्ही मिळून आपला स्वतःचा वाटा देत आहेत काहीतरी या जगाच्या चांगुलपणासाठी, त्या कारागिरांना, कलाकारांना, हे सगळ्या लोकांना आपण काय म्हणाल पाहिजे? व्यावसायिकांना कॉमन जेंडर. डाऊट कोणाला काय याच्यामध्ये? एवढ्या ह्याच्यात नाही सर. नाही ना? ओके, चला पुढे. 4 नंबर पुढचं बोला. काय काय आपण सगळं नाऊन केसेस ऑफ नाउन. केस ऑफ नाउन. वचन Number of noun. वर जा बरं, काय काय लिस्ट मध्ये मला सांगा. केस मला सर number of noun होतं. नंबर होतं ना. हा number of noun. हिने लगेच केस उपटून टाकले नाऊनचे. भांडायच्याच मूड मध्ये असते ती. नंबर है ना, नंबर्स म्हणा, नंबर काही पण म्हणा. कोणकोणते नंबर असते सांग रे मला? 2च नंबर असते ना. बोला बोला. प्राईम नंबर. अगं नाही ग बाई, ते थोडीच ना. एक वचन अनेक वचनाची गोष्ट चालली आहे यार ते ताई. काय रे तुम्ही? एक वचन, अनेक वचन. त्याला कोणतं म्हणतो आपण? सिंग्युलर. आणि दुसरं कोणतं असतं? Plural. प्लुरल. Plural. आणि प्राईम नंबर कडे घेऊन तुला काय बीजगणित शिकवायचंय का आता? का तुला मॅथमॅटिक्स शिकवू? नाही सर. बरं, आता हे सिंगल आणि प्लुरल कळत असेल ना तुम्हाला? हो. हो सर. तरी पण पाहिजे असं लिहून ठेवा. सिंग्युलर म्हणजे काय? जे एकच असतात. आणि प्लुरल म्हणजे काय? जे अनेक असतात ना. याच्या शेवटी काही लागत नाही. हा नुसता टेबल आहे, पण याच्या शेवटी मात्र काय लागतो? S. नुसता एसच लागतो का? तुम्हाला माहिती का काय काय लागतं? ES पण लागतो सर. सर ES. हा VES. करेक्ट.
काही काहींना एस लागतो, काही काहींना ईएस लागतो, काही काहींना आयईएस IES लागतो. लागतो की नाही? हा सर VES. हो, काही काहींना व्हीईएस लागतो, काहींचं तर भलतंच काहीतरी होऊन जातात. फुटला तर फिट होतं की नाही? हा ठीक आहे. चाइल्ड चिल्ड्रन. हा आपल्याकडे आहे 2-4 मिनिटं अजून, आपण ते पण बघून घेऊयात का शॉर्टकट मध्ये पटापट काय काय होतं ते. नको सर, ते माहित आहे सगळ्यांना ना. बाकीच्यांनी सांगा कसं होतं प्लुरल, माहिती आहे का? नसेल माहित तर पुढे चालायला, किंवा माहित असलं तर 2 मिनिटात करून घ्यायचं. हेमंत सर काय म्हणताय? सांगू कसं कसं प्लुरल होतं शॉर्टकट मध्ये? नाही सर, आयडिया आहे त्याबद्दल आहे. चला एक एक शब्दभर मला सांगा. चला कधी लागतो येस प्लुरल होताना? त्याच्या शेवटी ई वगैरे असेल. शेवटी येस वर काय लागणार? येस लागणार. हा हो सर. कोणतं पण एखादा, पेनच्या शेवटी काहीच नाही ई, हा. लागणार की नाही येस? लागणार. यस लागेल. हा यस लागेल सर. काय हरकत नाही. हा मग चला लिहा. चला एक शब्दभर लिहा, 2 मिनिटांमध्ये उरकून घेऊ. हा अनेक वचन कसे होते? हा प्लुरल कसे होते? लिहा बरं एक शब्दभर. प्लुरल किंवा अनेक वचन कसे होते मला सांगा फटाफट. लिहिलं का सांगा? हो. अनेक वचन कसे होते? हाऊ आर द नाउन्स प्लुरल? प्लुरल पहिलं नंबर, फक्त येस जोडा. फक्त येस जोडून कधी जोडायचं तो येस तुम्हाला? जेव्हा त्याच्या शेवटी काय असणार आहे? कॉन्सोनंट. तुम्हाला हे माहिती आहे का रे? वॉवेल्स आणि कॉन्सोनंट ही कन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला? मला सांगा पटकन. वॉवल्स हो हो सर. कोणकोणते वॉवेल्स आहेत? AEIOU. ओ, यू. U. आणि कॉन्सोनंट किती मग राहिले बाकीचे? 36 मुळाक्षर आहे. 21 कॉन्सनंट. हा एकूण 36 आहे ना? किती? सॉरी 26 26 मधनं 5 गेले. किती राहिले? 21 राहिले ना? 21 कॉन्सोनंट. हो. एबीसीडी येते ना सगळ्यांना? एबीसीडी हो सर. येस सर. हो सर. उलटी पण येते ना? ZYX WVOT नाही, उलटी नाही येत. ठीक आहे. तर जेव्हा कॉन्सोनंटने एंड असलं, कॉन्सोनंट म्हणजे काय रे? मराठीमधून काय म्हणतो आपण त्याला? व्यंजन. 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 व्यंजनाने शेवट आहे ना, मग करून टाका. येस लावून टाका त्याला. हा व्यंजनाने शेवट असलं तर येस लावून टाका. असे 2-4 शब्द लिहा बरं ज्याच्या शेवटी व्यंजन आहे. बुक याच्या शेवटी क आला तर काय होऊन जाईल त्याचं? बुक्स. पेन त्याच्या शेवटी न आला तर त्याचं काय झालं? पेन्स. भरपूर सगळ्या ठिकाणी म्हणजे ना, तो शब्द म्हणताना तुम्ही शेवटचं अक्षर दाबून टाकतात, तेव्हा नुसतं स लावा. बघा बरं मी काय म्हणतोय, समजतंय का तुम्हाला? हो. परत सांगतो मी एकदा. हा तो दिसतोय कसा त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणताना, मी परत सांगतो, हा तो शब्द म्हणताना शेवटचं अक्षर जर दाबून टाकलं, ते जर आपण जोरात म्हटलं नाही तर तिथे फक्त येस लावावा. मग त्याच्या स्पेलिंग मध्ये काय आहे ते जाऊ दे. मग इथपर्यंत कळलं का? हो सर. आता हा पेन होता, हा न आपण दाबून टाकला किती जागेवर? हो. का आपण असं म्हटलं पेन? असं म्हटलं का पेन? असं म्हटलं का? नाही. नाही ना. मग शेवटी येस लागला. बुक. क ला दाबून टाकलं की नाही तुम्ही? बुक. दाबून टाकलं की नाही जागेवर? बुक. हो ना? हो. येस. हे शेवटी व्यंजन आहे म्हणूनच नाही की शेवटच्या अक्षराचा उच्चार दीर्घ होत नाही ना तेव्हा. ते पण लिहून ठेवा तुमच्या लक्षात. आता बघा उदाहरण बघा. चला हे कोणता शब्द आहे? हा नेम. याच्या शेवटी ई आहे की नाही? हो. मग तरी पण याचं प्लुरल करताना आपण फक्त त्याला येसच लावतो ना? हो सर. का बरं त्याला येस लावला? कारण हा जो शेवटी ई जरी असला तरी आपण त्याला वाचत नाही, इथंच दाबून टाकतो ना. नेम नेम नेम. कळतंय का मी काय म्हणतोय ते? गेट घेतला. आता हा शब्द गेट आहे, याला आपण नुसतं येसच का बरं लावला? कारण हा ट आहे ना, आपण ऍक्च्युली इथे दाबून टाकला, शब्द एंड करून टाकला. गेम. लिहिताना लिहिलं गाटेस, म्हणताना काय म्हटलं? गेट्स, होम्स, प्लेट्स ना, नेम्स. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो म्हणजे सर.
ज्या शब्दाचं शेवटचं अक्षर आपण दाबून टाकतो, ज्याला जोरजोरात बोलत नाही, त्याला काय म्हणायचं, त्याला काय लावायचं, येस, प्लुरल करताना. गेटिंग दिस? हो सर. ठीक आहे, चला. बाकीच्या गोष्टी आपण उद्याला चर्चा करणार आहोतच. वी आर जस्ट गोइंग टू डू ऑल दिस थिंग्स. टाइम आजचा संपलाय. उद्याला पुन्हा भेटूयात आपण. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब वगैरे वगैरे. त्याच्या सोबत एक दोन पॉइंट मला सुचवलेत, ते पण आपण बघणार आहोत. ज्यांना ज्यांना जे सुचवायचे तोपर्यंत तुम्ही मला सुचवून ठेवा. सगळे पॉइंट्स आपण जेवढं जेवढं घेता येईल ना तेवढं तेवढं घेणार आहोत. या कोर्समध्ये आपण फुल टू मज्जा करणार. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. जे सोपं आहे ते पटपट घेऊन पुढे जाऊ. जे पण अवघड वाटते, डोक्याच्या बाहेर जातंय, त्याच्यावर थोडा जास्त टाइम देऊ. चालेल ना सर? हो सर. हो सर. काय हरकत नाही. चला भेटूया उद्याला मग. थँक्यू सर. हो सर. बाय. थँक्यू. ओके, गुड नाईट सर. Bye, sir.